शाळेच्या सुट्टीत सगळे मित्र खूप मजा करत होते. आरव आणि त्याचे मित्र वर्गातच हलकेच बॉल खेळत होते. हळू रे, ग्लोब आहे तिथे, एक मित्र म्हणाला. पण पुढच्या क्षणी धाड, ग्लोब खाली पडला आणि फुटला. सगळे थबकले. आरवच्या हातात अजून बॉल होता. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. शिक्षिका वर्गात आल्या. त्यांनी फुटलेला ग्लोब पाहिला. त्यांचा आवाज गंभीर झाला. हे कोणी केलं? वर्गात शांतता पसरली. आरवच्या कपाळावर घाम आला. त्याच्या मनात विचार सुरू झाले. जर मी सांगितलं तर रागावतील, आईलाही कळेल, मला शिक्षा होईल. त्याने हळू आवाजात म्हटलं, मॅडम, मला नाही माहीत. त्या रात्री आरव बेडवर पडला होता, पण त्याला झोप येत नव्हती. छताकडे बघत तो विचार करत होता. त्याच्या मनात एकच आवाज येत होता, चूक माझी होती. आईने विचारलं, काय झालं बाळा, शांत का आहेस? तो फक्त म्हणाला, काही नाही. पण त्याचं मन मात्र जड झालं होतं. दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षिका म्हणाला, कोणीही कबूल करत नाही, मग आपण रोहनलाच जबाबदार धरूया. रोहन, ग्लोब तूच फोडलास. रोहन घाबरला. मॅडम, मी नाही केलं. आरवचं हृदय पुन्हा जोरात धडधडलं. आता त्याला कळलं, खोटं बोलणं म्हणजे फक्त स्वतःला वाचवणं नाही, तर दुसऱ्याला अडचणीत टाकणं आहे. तो अचानक उभा राहिला. मॅडम, वर्गात सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याचा आवाज थरथरत होता. ग्लोब मीच फोडला, रोहनची चूक नाही. पूर्ण वर्ग शांत. शिक्षिका काही क्षण शांत राहिल्या. मग त्या म्हणाल्या, आरव, चूक होणं वाईट नाही, पण खोटं बोलणं चुकीचं आहे. आज तू मोठं धैर्य दाखवलंस. त्या हलकच हसत म्हणाल्या, उद्या तू वर्ग मांडायला मदत करायची. हीच तुझी जबाबदारी आणि शिक्षा पण. रोहन हसला. आरवच्या मनावरचं ओझं हलकं झालं. त्या दिवशी त्याला कळलं, खोटं बोलल्यावर मन घाबरतं, पण सत्य सांगितल्यावर मन शांत होतं. तुम्ही कधी चूक मान्य केली आहे का? तर कमेंटमध्ये लिहा, मी धैर्यवान आहे. गोष्ट आवडली का? असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.